तर जय महाराष्ट्र भावनो, जे की सिग्नरचे सायकलिस्ट सागर भाऊ यांचा माझा 1 महिन्यापूर्वी मेसेज झाला होता की ते बोलत होते की सिग्नरमध्ये कधी आले तर नक्की आपल्या सिग्नरमध्ये एक हेमडपंथी गोंदेश्वर मंदिर आहे, तिथं आपण जाऊ. तर योगायोग म्हणजे विषय असा झाला की मला पिक्चरच्या शूटिंगला जायचं होतं आपल्या सिग्नरमध्येच. तर अचानकमध्ये म्हणजे ते संगमनेरवरून आले आणि मी अचानक इकडून हॉटेलपासून बाहेर निघलो तर अचानक भेट झाली बा. तर मग मी इथं थांबलो मग मंदिरात आलो, म्हणलं मंदिराचा सीन बिन घेऊन टाकू, व्हिडिओ शूट करू. तर सागर भाऊ बोला. खरं तर म्हणजे मी तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघून खूपच हे झालो होतो, कारण मी स्वतः पण त्या एरियात स्वतः रायडिंग केलेली आहे आणि तुम्हाला बघून तर मला प्राऊड फील होत होतं की यार नाही, आपला महाराष्ट्राचं मराठी माणूस कुठंतरी पुढं जातो आहे आणि सपोर्ट करायला पाहिजे. आणि तुम्ही देखील नक्की करा, सर्वांनी पण सपोर्ट. मराठी माणसाला कमी नाही समजायचं आणि मराठी माणसाला सपोर्ट देखील करायचा आहे. आपण आले गोंदेश्वर मंदिर म्हणजे तुम्हाला सांगतो, या गोंदेश्वर मंदिरामध्ये आम्ही तरुण पोरं जे आहे ते अभ्यासासाठी सुद्धा इथं येत असतात. ज्यावेळेस लायब्ररी नव्हती जुन्या काळामध्ये, तर लायब्ररी नसल्यामुळे पोरं अभ्यासाला इथं बसायचं आणि इतकं शांत आणि निसर्गरम्य वातावरण देखील आहे इथे. हे 12व्या शतकातील मंदिर आहे, हेमडपंथी. नमस्कार. तर ओके, 2 शब्द बोलले, खूप छान मला वाटलं. आणि बाकी तुम्हाला मंदिराचा परिसर पूर्ण दिसतोच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. पूर्ण व्हिडिओ सीन हा आपल्या यूट्यूब चॅनलला दिसेल. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव पण आहे, जे की दोन्हीकडं सेमच आहे, MS17 रायडर म्हणून आपलं यूट्यूब चॅनल आहे. तिथं जाऊन बघा, पूर्ण माहिती तिथं दिसते. कारण की सगळेजण मला विचारता की तुमचे पूर्ण व्हिडिओ काय येत नाही. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी फक्त इंस्टाग्रामला ट्रेलर टाकत असतो, पण पिक्चर तुम्हाला यूट्यूबला दिसतो. 2 किलोमीटरवरती अंतरावर आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सिन्नर नगरीमध्ये समाधान भाऊ आले आहे. तर त्यांनी पहिल्या आता काही दिवसातच भारत ते नेपाळ हा प्रवास त्यांनी सायकलीवर केला आणि त्यानंतर त्यांचा 12 ज्योतिर्लिंगचा प्रवास पण कंप्लीट झाला. यानंतर आता ते कोपरगाव ते त्र्यंबकेश्वर एक ज्योतिर्लिंग करणार आहे आणि आज आपल्या सिन्नरमध्ये थांबले आहे. त्यामुळे त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी असंच आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करावं ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण की सगळेजण विचारत पडता, कारण की तसा काही विषय नाही. आणि आपली इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर टच करा आणि बघा व्यवस्थित काय वाटतं काय नाही. आणि कमेंट करून सांगत जा तुम्ही नक्की या दर्शनाला. मी तर घेतलं आहे दर्शन, सरांनी पण दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघतोय दुसऱ्याकडं. म्हणजे आता बघू कुठं जायचं कुठं नाही. आणि उद्याचा प्रवास जो आहे की आपला डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला भेटा, ज्यांना भेटायचं असेल ते. आता इथं कसं आहे, कारण की प्रत्येकानं वेळ देणं शक्य होत नाही, तरी पण आम्ही वेळात वेळ काढून सर्वांना वेळ देत राहतो. एवढं सांगतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र भावानो बहिणीनो. सध्या मी आलो होतो आपल्या सिग्नरमध्ये, आपल्या 12व्या शतकातील गोंदेश्वर मंदिर. इथं दर्शन घेतलं. तुम्ही पण या, नक्की दर्शन घ्या. सगळ्यात म्हणजे जुन्या काळातलं मंदिर आहे, नक्की बघून जा. परिसर खूप काही छान आहे. मी आलो होतो, तुम्ही पण या, दर्शन घ्या. आणि शेवटला कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र भावानो. तर सध्या मी चाललो होतो आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरला. जात असताना मी कॉल केला होता त्यांना, जे की गजराबाई यूट्यूब चॅनल, त्यांना मी मोबाईलवरच भरपूर दिवसापासून बघत होतो. मला असं वाटलं नव्हतं की भाऊराव भाऊ यांना भेट होईल का नाही अचानक, पण अचानक मध्ये डायरेक्ट भेट झाली. तर मित्रांनो बघा, आमचं शूट चालू असताना गावगाडा या चॅनलचं तर फॅन भेटायला आले आम्हाला. तर त्यांचं जर सांगायचं जर म्हटलं तर ते आज सायकलीवर प्रवास करतात आणि नेपाळ पूर्ण महाराष्ट्र फिरले. आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हा दौरा आहे सायकलीवर. तर त्याने आमचं कॉन्टॅक्ट केल्यानंतर, गाजराबाईचं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तर आम्ही शूटमध्ये असताना मग ते इथं आले. तर ते म्हणजे बाबरावांची भेट झाली, तर त्यांना बरं वाटलं. आणि असे फॅन लोक आपल्याला भेटत असतात प्रत्येक ठिकाणी जाऊन. तर चांगले कामं करत चला, चांगल्या कामामध्ये सगळंच चांगले लोक आपल्याजवळ येत राहतील मित्रांनो. आणि असेच कामं करीत चला. दादा, असंच प्रवास तुमचा पण तुम्हाला लाभो, तुम्ही पण असेच हे करत चला. नमस्कार मित्रांनो, मी तुमची सगळ्यांची लाडकी गजराबाई. ही आमची सगळ्यांची यूट्यूब कलाकारांची टीम. हे बाबूराव, ह्या काजलताई, हे आमचे गंगाराम आणि हे आमचे समाधान आणि विशाल सर पण आहेत, पण ते शूट करताय. हे आमचे समाधान कंदे भाऊ, हे कोपरगावचे आहेत. हे सायकल रायडर आहे आणि हे खूप म्हणजे प्रवास करतात. खूप छान व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांनी त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, सर्च करा.
त्यांना लाईक करा, कमेंट्स करा, छान छान प्रतिक्रिया द्या. आणि आमच्या सगळ्या यूट्यूब कलाकारांकडनं मी त्यांना भावी वाटचालीस या काँग्रेस करते की भगवती त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो. असाच ते जीवनाचा प्रवास करत राहो आणि वेळोवेळी त्यांच्यावरती येणारे संकट, प्रॉब्लेम्स भगवती त्यांना त्यांचे सॉल्व करत राहो. आणि पुढच्या भवितव्यासाठी आणि पुढच्या पथक्रमणासाठी मी त्यांना या ठिकाणी आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीने काँग्रेस करते. चॅनलचं नाव सांगा. तर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे MS17 रायडर आणि इंस्टाग्रामला MS17 रायडर 17. त्यांनाही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा मित्रांनो. धन्यवाद. त्यात मध्यभागी मुख्य शिव मंदिर असून सभोवती पार्वती, गणपती, सूर्य, विष्णू यांची मंदिरे आहेत. हे मंदिर शिंगनर बस स्थानकापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे. इतिहास: हे मंदिर यादवकालीन गवळी राजकुमार रजन गोविंद यांनी बांधलेले होते. कपडे नाही बदलायला. कसा नवरदेव करून ठेवते मी. बघा पेस काढत असा बाई इडच मरू द्या. कुठे इथं गार याच्यात बरं वाटत जीवाला. असं करते. गंगाराम, ए गंगाराम, चाल भाऊ चाल लवकर. तुला पाय किती मस्त कपडे आणले मी अशी. हा का गे आहे ना. आंघोळ केला झोपला काय काय माहिती. वय तू पाय वय जा ना पहा. काय मेरे पाय का तुझ पाय वय. मी आता पाय पाय आलोय चालत चालत. बघा दम लागला इडव वस्तू. तवा जर जोर काढला असता, तवा जर एखादा कार्ट तू फोडला आता मला बोलायला लावू नको. तुला सांगा तू नाही म्हणली तवा सुद्धा मी उठवी ते झोपू दे मला. उठवी ते तुला जन्माची झोप लागली, तुला जन्माचा आळस आला. हा तुला कसं मेरे शंकरा लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा. सब तेरी बदौलत है आज रघुवंशी. तू सूक्ष्म है और तू ही विशाल है, तू उत्तर है और तू ही सवाल है, तू ही है सत्या बाकी जिंदगी भी ना सकी है. लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा. यावद उमानाथ पारारविंदम भजन्ति लोके परिवान राणा. न तावत् सुखम शांति संताप नाशम प्रसिद्ध प्रभो सर्वभूतादिवासम. ध्यान में है मगन तन पे ओढ़ के रचोली, मुझे अपने रंग में रंग दे संग खेल मेरे होली. आसन है नीचे ना है कोई खटोली, मुझे अपने रंग में रंग दे संग खेल मेरे होली. बस भी करो अब मेरे शंकरा, भांग रगड़ के बोलिए गौरा, तुम नहीं रजे हो गोरा वट के रची है. लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा. लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. लागी मेरी